महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे। विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही। दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेलं आहे। 7 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला, खास करून शेतकऱ्यांना तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत। आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील, शासकीय कामकाज होईल, त्यानंतर शोक प्रस्ताव मांडला जाईल, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं जाईल। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का? पुरवणी मागण्यांसंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्त्वाचं राहील। नमस्कार, मी धनश्री, आपण पाहत आहात दैनिक संध्या न्यूज। सध्या मी आहे महाराष्ट्राच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर यावेळीची विशेष बाब म्हणजे यंदा इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांशिवाय सभागृहाचं कामकाज चालणार आहे। जर आपण बघायला गेलं तर विधान परिषदेकडून काँग्रेसचे सतेज पाटील आणि विधानसभेकडून ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्रक कुठेतरी देण्यात आलं होतं, पण अजून देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय काम चालणार आहे। आपण जर बघायला गेलं तर आजच्या पहिल्या दिवशी कुठेतरी पुरवण्या मांडण्यात जाणार आहेत, त्याच नंतर शोक प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर दिवसभराचं कामकाज कुठेतरी स्थगित केलं जाणार आहे। एकंदरीत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात, त्यामुळे पुरवण्या मागण्यांसंदर्भात कुठला महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का याचं सगळ्यांकडे लक्ष आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांसारखे अनेक प्रश्न जे काही प्रलंबित आहेत, याकडे देखील काही शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या अपेक्षा आहेत। या सगळ्याचा आज इथे हिवाळी अधिवेशनामध्ये कामकाज चालणार आहे। शेतकऱ्यांचे काही प्रलंबित मागण्या असतील, त्याचबरोबर पाच पवार यांचा भूखंडित घोटाळा असेल, या संदर्भात काही कामकाज आहे। सगळ्यांचं लक्ष आता या हिवाळी अधिवेशनाकडे लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषारसह मी धनश्री, दैनिक संध्या न्यूज, नागपूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।